हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रत्येक गृहिणीने घरातील घर खर्चातून थोडीशी बचत जी आहे ती कशी करायची, तर याविषयी आज मी तुमच्यासोबत थोड्याशा टिप्स ज्या आहेत तर त्या शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आता बघा, प्रत्येक घरातील गृहिणी बाहेर जाऊन जॉब करेल असं नसतं. म्हणजे प्रत्येकाकडे अशी अपॉर्च्युनिटी नसते की प्रत्येकीनेच बाहेर जाऊन घराच्या बाहेर जाऊन काम जे आहे ते करावं. आता बऱ्याचशा अशा स्त्रिया असतात की ज्या घरामध्ये राहून घर सांभाळणं हे जे काम आहे तर ते पाहत असतात. आता घर सांभाळणं हे सुद्धा काही छोटं मोठं काम नाही आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे प्रत्येकीलाच बाहेर जाऊन काम करणं हे शक्य होत नाही. पण पगार नसतानाही आपण घर खर्चातून, प्रत्येक गृहिणी आपल्या घर खर्चातून कसं पैशांची बचत जी आहे ती करू शकते, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता एक गृहिणी आहेत ना, पूर्ण घर सांभाळत असते. आता त्यासाठी तिला कोणीही शाबासकी देत नाही आणि तिचं काही मंथली असा इन्कमसुद्धा नसतो किंवा महिन्याला असा तिचा ठराविक पगारसुद्धा ठरलेला नसतो. आता बाहेर जाऊन जर कोणी काम करत असेल ना, तर महिन्याला आपलं असं पगार जो आहे तो होत असतो. पण घरातील गृहिणी म्हटलं की सगळेजण तिला गृहीत धरतात. पण तरीसुद्धा घरामध्ये जेवढं काही आपलं महिन्याचं बजेट असतं ते सांभाळून आपण घर खर्चातून पैसे कसे सेव्ह करू शकतो. तर पहिला म्हणजे अनावश्यक खर्च टाळा. म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही आहे ना, त्या गोष्टी अजिबात खरेदी करायच्या नाहीत. आता प्रत्येकीला इथनं माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे किंवा घरामध्ये या गोष्टी आपल्याला लागतायत का. आता हे प्रत्येकालाच प्रत्येकाचं माहीत असतं. त्याच्यामुळे ना आपल्याला जिथं असं वाटत असेल की ही गोष्ट घेणं आपल्यासाठी गरजेची नाही आहे किंवा याचा आपल्याला काहीच फायदा नाही आहे, उगाचच ते घेऊन त्याचा काही उपयोगसुद्धा होणार नाही, तर या गोष्टी म्हणजे काय, तर अनावश्यक खर्च टाळणे. त्यानंतरनं दुसरा मुद्दा म्हणजे मासिक बजेट. म्हणजे महिन्याचं आपलं जे बजेट असतं ना ते आपण ठरवायचं. म्हणजे किराणा मालाला आपल्याला किती पैसे खर्च होत आहेत किंवा मग आता दूध असतं, त्यानंतरनं घरामध्ये लहान मुलांचं शिक्षण असतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये असतात. लाईट बिल असतं, पाणी बिल असतं. या सगळ्यांची आहेत ना आधी यादी बनवून ठेवची. कोणत्या गोष्टींसाठी किती खर्च आपला होणार आहे हे सगळं आपण एका वहीवरती किंवा एका पानावरती लिहून ठेवायचं आणि तेवढे जे पैसे आहेत ना तर ते आपण साईडला काढून ठेवायचे. म्हणजे महिन्याचा आपला किती खर्च होतं हे सुद्धा आपल्याला समजतं आणि आपल्या सेव्हिंग्ज किती होतात तेही आपल्याला समजतं. त्यानंतर ना आपला पुढचा मुद्दा म्हणजे होलसेल किराणा. आता बऱ्याच गृहिणी काय करतात, छोट्या-छोट्या गोष्टी लागल्या की छोट्या-छोट्या दुकानांमध्ये जातात आणि थोड्याफार गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन येत असतात. म्हणजे आता आपल्या शेजारी जर दुकान असेल ना, तर आपण काय करतो त्या दुकानामध्ये जातो. समजा आता आज चहा पावडर लागते, साखर लागते, तर आपण तेवढंच आणतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी जातो, डाळ, तांदूळ, गूळ काही संपलेलं असेल तर ते घेऊन येतो. म्हणजे आपण काय करतो, रोज छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन येत असतो. आता थोड्या-थोड्या गोष्टी घेतल्या ना की काय होतं, आपले पैसे जे आहेत ना ते जास्त खर्च होतात. आता तुम्ही एकदम जर महिन्याचा किराणा भरून ठेवला ना, तर तुम्हाला सारखं दुकानात जावं लागत नाही आणि घरातील गोष्टी ज्या आहेत त्या किती आहेत, किती संपलेल्या आहेत, किती आपल्याला लागत आहेत, हे आपल्याला महिन्याचा जो अंदाज आहे तो सुद्धा येतो. आता दररोज जर तुम्ही छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी दुकानामध्ये गेला, तर तिथे तुम्हाला एकतर म्हणजे महिन्याचं बजेट तुमचं पूर्ण गोंधळून जातं. तुम्हाला किती खर्च होतोय महिन्याला हे सुद्धा तुम्हाला समजत नाही. कारण की रोज आपण थोड्या-थोड्या गोष्टी घेऊन येत असतो, त्यामुळे पैशांचा हिशोब आपल्याकडे लागत नाही. त्याऐवजी जर तुम्ही महिन्याचा किराणा एकदम भरला ना, तर त्याची पूर्ण टोटल ही तुम्हाला दिलेली असते. म्हणजे तुम्हाला समजतं की तुम्हाला महिन्याला किती किराणा लागतोय किंवा किती पैसे तुमचं तिथे खर्च होत आहेत. त्यामुळे काय होतं, आपल्या महिन्याचा जो खर्च आहे तो व्यवस्थित असा आपल्याला लिहून ठेवता येतो आणि त्यामुळे आपल्याला बराचसा फायदासुद्धा होतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे घरचं जेवण. आता आजकाल काय झाले ना, प्रत्येकाला बाहेरच्या जेवणाची इतकी आवड आहे ना, की काही विचारायलाच नको. म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बाहेर जेवायला जायचं म्हटलं ना, की खूप जास्त बरं वाटतं. पण बाहेर आपण जेवायला गेलो ना, की इतका खर्च तिथे होतो, अनावश्यक खर्च आपला तिथे होतो. त्या खर्चामध्ये सुद्धा आपण आपल्या घरातून जी बचत आहे तर ती करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण कधीही उत्तमच आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा ते चांगले आहे. असं नाही की फक्त घरचंच खायचं, बाहेरचं खायचं
राहायचं नाही. तुम्ही महिन्यातून एकदा स्वतःसाठी वेळ काढून आपल्या फॅमिलीसोबत बाहेर जाऊ शकता. पण सारखं जर घरी बसून तुम्ही ऑनलाईन जे काही खाद्यपदार्थ आहेत ते ऑर्डर करत राहिलात किंवा मुलांना या गोष्टींची सवय लागली ना, तर एकतर त्याचा आपल्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होतो आणि आपलं जे महिन्याचं बजेट आहे तर ते सुद्धा कोलमडायला लागतं. त्यामुळे बाहेरचं जेवण जे आहे ना, तर ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करायचा. जास्तीत जास्त घरातील जे जेवण आहे तर ते प्रिफर करायचं. त्यानंतरनं अनावश्यक खर्च टाळणे. आता अनावश्यक खर्च टाळणे म्हणजे काय? आता बरेचदा असं होतं, की आपण टीव्ही पाहायला आपल्याकडे ते एक तर वेळसुद्धा नसतो, पण तरीसुद्धा आपण टीव्हीला उगाचच रिचार्ज जे आहे ते करत असतो. आता रिचार्ज करताना आहेत ना, त्यामध्ये आहेत ना बरेचसे असे सबस्क्रिप्शन असतात, की जे चॅनल आपण पाहतसुद्धा नाही, ते सुद्धा आपल्या टीव्हीमध्ये ते चॅनल सुरू असतात. तर ज्या गोष्टी फक्त आपण पाहतोय, जसं की न्यूज चॅनल आहे किंवा तुम्हाला भक्तिगीते ऐकायला आवडतात किंवा असे बरेचसे चॅनल असतात, जे की तुम्ही फक्त पाहताय. तर मला असं वाटतं फक्त तेवढ्याच चॅनल जे आहे ते आपण सुरू ठेवले पाहिजेत. उगाचच जे चॅनल आपण पाहत नाही त्यांचंसुद्धा जे पैसे आहेत ते आपण पे करत राहतो. तिथे सुद्धा आपला भरपूर असा अनावश्यक खर्च जो आहे तो सुरू असतो. आता सध्याचं जीवन इतकं धावपळीचं आहे, की एवढा वेळ तर कोणाकडे नसतो, की निवांत बसून थोडा वेळ आपल्याला टीव्ही पाहता येईल. पण जरी तुम्ही टीव्ही पाहत असाल, तर जेवढे तुम्ही चॅनल पाहता ना, तर तेवढेच पैसे जे आहेत ते पे करायचे. जास्तीचं जे काही सबस्क्रिप्शन वगैरे असतं, तर ते तुम्ही कमी करू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या बऱ्याचशा पैशांची जी आहे ती बचत होईल. आता पैशांची सेव्हिंग ही काही एकदम अशी मोठी होत नसते. थेंबे थेंबे तळे साचे. थोडी थोडी करूनच आपण आपली मोठी बचत जी आहे ती करू शकतो. आता स्पेशली गृहिणींसाठी बघा, जेव्हा कधी आपण एखादं सोनं खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्याकडे एकदम तर एवढे एवढे पैसे आपल्याकडे नसतात, की आपण एकदमच सगळं सोनं जे आहे ते खरेदी करू शकतो. तर बघा, ज्यावेळेस कधी तुम्ही सोन्याच्या दुकानामध्ये जाताना तर तिथे तुम्हाला BCची जी योजना आहे तर ती तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेली असते. म्हणजे महिन्याचं असं एक टार्गेट असतं. मग तिथे तुम्ही ₹1000, ₹2000, अगदी 5,000 ते 10,000 रुपयापर्यंत तुम्ही महिन्याला तिथे पण पैसे जे आहेत तर ते तुम्ही तिथे BCच्या स्वरूपात भरू शकता आणि मग 1 वर्षानंतर तुम्हाला त्या बदल्यात जे काही तुम्हाला तिथे घ्यायचं आहे तर ते तुम्ही तिथे घेऊ शकता. आता जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल ना, तर आपण ती सोन्यामध्येच करू शकतो. कारण की सोन्याचे भाव आता सध्या इतके जास्त आहेत, की ते प्रत्येकाला काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही अशा BCच्या स्वरूपात सुद्धा पैशांची गुंतवणूक करू शकता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, ₹500 पासून ते ₹1000 त्यानंतर 10,000 सुद्धा तुम्ही तिथे तुमचे जे पैसे आहेत तर ते गुंतवू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्या भरपूर अशा सेव्हिंग ज्या आहेत त्या होतील आणि सध्याच्या काळामध्ये सेव्हिंग्ज करणं हे खूप जास्त काळाची गरज आहे. मग ते तुम्हाला स्वतःचं घर घेणं असू देत किंवा मुलांचं शिक्षण असू देत, कधीही कोणती आर्थिक परिस्थिती आली तरी सुद्धा तुमच्याकडे स्वतःची थोडीशी रक्कम जी आहे ती सेव्हिंगच्या स्वरूपात असली पाहिजेत. कारण की काळ आणि वेळ कधीही सांगून येत नाही. त्यामुळे आपल्या स्वतःकडे स्वतःचं थोडंसं सेव्हिंग्स असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता आपला पुढचा मुद्दा म्हणजे बचतीची सवय. आता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण प्रत्येकालाच बचतीची जी सवय आहे ती लावली पाहिजेत. जसं की गृहिणी काय करते, थोडीफार पैशातून बचत करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आता फक्त एकटीने बचत करून उपयोग नाही, आपण आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना या गोष्टीची सवय लावली पाहिजेत. लहान मुलांना तुम्ही छोटेसे असे पिगी बँक आणून दिले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा जो खाऊचा खर्च आहे तर तो कमी करण्यासाठी आणि त्यातून जे काही त्यांचे पैसे राहतात तर ते त्या पिगी बँकमध्ये टाकतील, जेणेकरून मुलांना सुद्धा चांगल्या गोष्टीची सवय लागेल आणि जे काही ते बाहेरच्या दुकानातले पदार्थ खातात तर त्यांचा सुद्धा त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होणार नाही. आता आपला पुढचा मुद्दा म्हणजे ऊर्जा बचत. आता ऊर्जा बचत म्हणजे काय, तर वीज आणि पाणी यांचा जपून वापर करणं. यामुळे काय होतं, आपला वीज बिल जो आहे तो कमी येतो. आता बऱ्याचदा असं असतं की आपण हॉलमध्ये मोबाईल पाहत बसलेलो असतो आणि किचनमधली आपली लाईट चालू असते किंवा आपण वॉशरूमला गेलो तर बाहेर आल्यानंतर वॉशरूमची लाईट तशीच चालू राहते. आता घरामध्ये लहान मुलं असली ना की मग मुलं काय करतात, बाथरूमला वगैरे गेली की लाईट चालू ठेवतात आणि तसेच बाहेर येतात. तर प्रत्येकाला अशी सवय लावली पाहिजे की जिथे कुठे आपल्याला दिसेल की लाईट चालू आहे, आता आपल्याला गरज नाही आहे, तर त्यावेळेस आपण सगळे लाईटचे जे स्विच आहेत ते बंद केले पाहिजेत. आता बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेतरी बाहेर चाललेलो असतो, खूप जास्त घाई गडबडीत असतो आणि घरातील सगळ्या लाईट्स या अशाच चालू असतात, फॅन सुरू असतात. त्यामुळे काय होतं की आपल्याला बिल जो आहे ना तो खूप जास्त प्रमाणात येतो आणि आपल्याला असं वाटतं की महिन्याला एवढा लाईट बिल येतो कुठून. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपल्या ज्या मंथली बजेटमधून थोडंसं पैशाचं जे सेव्हिंग आहे ते आपण करू शकतो.
आता पुढचा मुद्दा म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. जर तुमच्या घरी मुलगी असेल तर भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक करून आपल्या मुलीच्या भविष्यासाठी मोठी बचत करू शकता. म्हणजे मुलींसाठी आहेत ना भरपूर अशा सुखसुविधा ज्या आहेत त्या भारत सरकारने दिलेल्या आहेत. नवनवीन योजना आता सध्याच्या तरी काळामध्ये भरपूर योजना या मुलींसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. तर अशा सरकारी योजनांचा तुम्ही फायदा घ्यायला शिका. म्हणजे सरकारी योजना आहेत ना या खरंच खूप चांगल्या असतात. आता आपल्याला तर कधी असं बचत करणं कधी जास्त प्रमाणात जर जमलं नाही तर आपण अशा या सरकारी योजनांचा उपभोग घेऊन सुद्धा बचत जी आहे ती करू शकतो. आता सध्याचं शिक्षण येत नाही इतकं जास्त महाग आहे ना की काही विचारायलाच नको आणि हे प्रत्येकाला नव्याने सांगण्याची सुद्धा काहीच गरज नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं भवितव्य जे आहे ते सेफ राहावं, त्यांच्या शिक्षणाचा पुढील खर्च हा जर आपल्याला सरकारकडून भेटत असेल तर अशा योजनांचा आपण उपभोग घेतला पाहिजेत. आता याच्यासाठी बघा जास्त काही तुम्हाला करावं लागत नाही. काही फॉर्म असतात ते फिल करून द्यावे लागतात किंवा थोड्या वेळ तिथे तुम्हाला येणं जाणं सुद्धा तुम्हाला करावं लागतं. पण जर खरंच या योजना फायदेशीर असतील, यामुळे जर तुमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित होणार असेल तर अशा योजनांचा तुम्ही उपभोग घ्या. आणि त्यामुळे काय होतं, एकतर ती बचत जी आहे ती सुद्धा आपली होते आणि सोबतच पुढे जर मुलांना भविष्यासाठी कुठे बाहेर देशात जायचं असेल तर अशा ज्या योजना आहेत त्यामध्ये जे काही सेविंग्स असतात तर ते तुम्ही त्यांच्यावरती खर्च करू शकता, ज्यामुळे त्यांना सुद्धा या गोष्टींचा पुरेपूर फायदा भेटेल. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे स्मार्ट शॉपिंग. स्मार्ट शॉपिंग म्हणजे काय, जर आता बघा आपण मॉलमध्ये गेलो तर तिथे आपल्याला आहेत ना थोडेफार सेलवरती जे आहे ते कपडे भेटतात किंवा असं असतं की न्यू इयर असलं की सेल असतं. त्यानंतर काय एखादा सणवार वगैरे येणार असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला सेल वगैरे भेटतात. तर अशा सेलमध्ये शॉपिंग करायला शिका. आता घरामध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, जसं की आता समजा आपल्याला कपड्यांसाठी वॉशिंग मशीन घ्यायची आहे किंवा वॉटर प्युरिफायर घ्यायचा आहे, तर या गोष्टी तुम्ही जर इतर वेळेस घ्यायला गेला ना तर त्याच्या किमती खूप जास्त असतात. पण जेव्हा कधी इयर एंडिंग येतं किंवा मग न्यू इयर असतं किंवा मग काही सणवार वगैरे असतात तर ते या वेळेस आहेत ना आपल्याला या गोष्टी खूप ऑफरमध्ये भेटायला लागतात आणि आपली 4-5 हजारांची बचत जी आहे ना तर ती आरामशीर होते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला अशा गोष्टी घ्यायच्या असतात, काही शॉपिंग वगैरे करायची असते, त्यावेळेस तुम्ही नक्कीच या गोष्टींचा जो आहे तर तो फायदा घ्या. ज्यावेळेस सेल असेल त्यावेळेस तुम्ही या गोष्टींची खरेदी करू शकता. थोडक्यात जर सांगायचं झालं ना तर गृहिणींनी बजेट बनवून अनावश्यक खर्च कमी केला पाहिजेत आणि घरगुती गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे आपली चांगली बचत करता येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी गृहिणींनी पगार नसतानाही कशा तुम्ही सेविंग्स करू शकता तर याविषयी मी तुमच्यासोबत थोड्याशा टिप्स ज्या आहेत तर त्या शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, ज्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तर तो आपला जाईल. तर चला व्हिडिओ मी इथे सेंड करते. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.